करून मोबाईलवरती सारखं बोलती बाय बाय टाटा करून आणि दाताळी इचकून कुठे थांबती तर मी पोरं बघून आणि दाताळी इचकून कुठे थांबती तर मी पोरं बघून तिच्या आईचं खोपाट पेटवलीच्या माझी बायको अहो नाव आहे तिचं शांती पण विश्रांती बहिणीचं नाव तिच्या शांती आणि फिरत्या डोळं मारत राहती बायको पैशाला माझी लय हवरी बायको पैशाला माझी लय हवरी 1500 रुपयाचा हप्ता आला म्हटलं आदल्या दिवशी बाई त्याच्या आईला त्या बँकेच्या पायरीवर जाऊन दिसतीच्या दारात शांती आहे मी शांती माझी लय मोठी आहे क्रांती माझा भाऊ महिन्याला पाठवते 1500 रुपये माझ्या अकाउंट वरती आता नवऱ्याला सोड चिठ्ठी अरे नक्की शिल्पा शिट्टी हा कुणाला दिलीस का सोड चिठ्ठी हा चांगलं मानवा 7 फेऱ्या काढून हाल घातला तुझ्या मेड्यावर मन 7 फेऱ्या मारल्या 5 फेऱ्या मारून मधनं सोलगवीला जाऊन येतो म्हणून उठून गेल्या आणि दारू उठून आले घुसणार काय म्हणलीस 5 फेऱ्या मारून मी गेलतो मग बाकीच्या 2 फेऱ्या तू कुणासंग मारलीस अरे गुगल पे आवाज खाली वाकून बोलायचं वाकून बोलायचं अरे वाकून बोलायला मला काय मुलगा झालं काय हा तुमचं खानदान आहे की मला माहिती त्या या कुठे वाकायचं आणि वार सोडायचं झाले पस्त्या तुझं खानदान बघितलं की मी लग्नात बा दारू पिऊन गटारात लोळतीये तिकडे आणि आई डोल घेऊन नाचते इकडे अगं माझी आई नाचत होती तेव्हा तुझं आई बा काय कुस्त्या खेळत होतं काय ग हा डब्ल्यू सारखं तिकडे जाऊन ऑलिम्पिकला ते तुझं मला सपान माहिती आहे ना त्या जोडी सारखं अरे तशी माझी आई होतीच दणकट मोठ्या हाडाची आणि वजनदार हा तुझ्या बा तिच्या वजनातच मेला वाटतं खाली वर पाळणा करून वजनाचं मला सांगायला लागली या तुझ्या आईला सांग लय वजन वाढवू नको म्हणा वजन लय वाढवलं का नाही राऊंडातनं कमी करत्या तुला ती माहिती आहे काय पण विघ्नेश फोगट म्हणजे फोगट तिथं जरा वजन वाढलं होतं कुस्तीच्या राऊंडातनं बाहेर काढलं या मग तुझ्या आईला सांग तुझ्या आई वजन वाढवायची आणि तुझ्या आईला सगळं गावात बाहेर काढून टाकायचं अरे जा अशी माझी आई रस्त्यानं चालली की माणसं घाबरून बाजूला जायची जाणार की का बाजूला आता मारकी बस पळत आली म्हटल्यावर मध्ये कोण थांबणार जा बाई जा घरात 4-5 रेड्यासनी मग चेष्टा आहे काय आई असावी तर अशी कशी अशी तर म्हणा आई असावी तर अशी हा प्रत्येकाच्या घरात घुशी आणि सगळं आवरून परत तुझ्या बापाशी अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या अगं तुझ्या मांडीवर बसला आमच्यात खान तुझे अरे तुझ्या तिरडीचा बाप मोडला माझ्या आईनं अगं तुझ्या आईला पळवून हे माझ्या बाण तुझा माझा व्यवहार सपला का तुझ्या मागं कोण लागलाय काय कुत्रा अरे ही औलाद एकदम हाय फाय हाय मग आमचं बी खानदान एकदम चिकन 65 हाय तुझं खानदान पेटव की शिमगेला दारात आणि तुझ्या आई मला नाचवला की गटारा बुशाला जाऊ दे घरात अरे जा बोकडा तुझी आईवर सुडीन छकडा आणि तुझ्या बाळा करायला मी कम्प्लेट वाकडा थांब आता माझ्या आईला फोन लावते आणि तुझं कसं जिरवते बघ बरोबर तुझं नाव जिरवते बघ लाव तुझ्या आईला फोन लाव तुझ्या बाला फोन लाव तुझ्या बहिणीला फोन लाव माझ्या बहिणीला कशाला म्हणजे तू उशाला ती पैशाला शेवटी बोलले की तुझ्या बाळशाला अरे काय लाल बीज काय आहे का नाही तुझ्या नाकाच्या भोकाला भोकाला नाकाच्या भोकाला जरा हात लावून बघी माझ्या शर्टाच्या बटनाला 1 मिनिट थांब रे माझ्या आईचा फोन यायला लागलाय हॅलो आई काय तुझी काय हिरीत पडल्या काय आई कुठं काय करते हाय का कुठं उसात बोंबलत फिरते हॅलो शांती काय गाडी अगं तुझा 1500 रुपयाचा हप्ता आलाय बघ काय करू अगं बाई 1500 रुपये आता काय करू दारात मी उद्या
जाऊच्या अंगावर आज माझा लग्नाचा, आपल्या दोघांच्या लग्नाचा, अगं शांती, अगं विश्रांती, अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आज बड्डे आहे. हॅपी बंडा टू यू. आज नाचवतो माझ्या बायकोला माझ्या काकत घेऊन आनंदानं जाऊन झाडून. ए रोजनी आला का लाव तुझे व्हिडिओ. तुझ्या इथे मारली शिल्पी तुझ्या. पांडू आहे मी पांडू. अगं घरा घरा फिरवतोय दांडू. अरे बाबा लांब न जावा रे बाबा, लांब न जावा. घसरून पडशीला. बडक पडल्यात पाया. 15 रुपयावानी उचलायच्या असतील आणि त्यातच बसशीला. तुझ्या आईची मारली शिल्पी तुझ्या. तो खोकला बी काय टगे आहे तिची पण. नेमकं बायका दिसल्यावरच वर येतो. त्याबरोबर मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय. कोण येणार आमचं दुकान चोळायला? तरी बी म्हणायला लागते वाय. अगं हौसा बघ देऊचा आरचीच्या उसात मला तू हळूच भेटशील का? आता कोण आम्हाला भेटणार? हा तरी बी अजून मी माग पाय घेतलेला नाही. आता व्हॉट्सअपवर फोटो सोडलाय जवानी कुस्त्या खेळत्याला. बघूया जमलं तर उचलायचे, नाही जमलं तर वाकडा पाय घालून पाडायची. सावली आली तुमच्या गावात, पोरं बघून सगळे आले हसत खेळत. कोण करते कुर्ती ग, कोण मारते शिल्पी ग, असं मला चालणार नाही. पाहुणं जेवला काय, पाहुणं जेवला काय. जेवलो माझे सोनू. आता झोपायची टायमिंग झाली. काय करूया बाई? वाड्यावर या. पांडू आहे मी पांडू. अजून फिरतोय गरा 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 दांडू दांडू. मामा, ओ मामा, अगं बाई मामाचं कान मामीनं फोडलं वाटतं लाटण्यानं. काय म्हणलीस? मम्मीचा कान फोडलाय पाटलानं? अरे देवा, हे थेरड खरंच कानाकडनं वाहतूक बंद आहे वाटतं. आता माझी झडतीच आहे. मामा, ओ मामा, रस्ता सोडा. काय म्हणलीस? मामा दोतार बेडा. शहाणी आहेस की बाई? म्हाताऱ्या माणसाला असलं बोलायचं नसतं. एक चिंध्या बाबा, मी तुला काही वाईट बोलले नाही. कुठं चाललाय, कुठं चाललाय, रस्ता सोडा असं म्हटलं. अच्छा वय ते मी व्हॉट्सअपला फोटो दिलता. वराचा वर वधू पाहिजे म्हणून. हाय का कोण तुझ्यावानी काने काने कट्टाने माझी कपडे नेली बोलतानी तो. अरे शपथ, आता या थिरड्याला काय सांगू मी कोण आहे ते. ठीक आहे, मजा करते जरा याची. मामा, ओ मामा, नवरा मुलगा कोण आहे? मगापासून काय माझी काय तू? अगं मीच किंग नवरा. मलाच बायको पाहिजे कणकणीत तुझ्या वाणी. ओ माय गॉड, काय करू या किंड्या माणसाचं? या वयात बायको पाहिजे म्हणतोय. पांडू आहे मी पांडू. अजून घरा घरा फिरवतो दांडू दांडू. तुमचा दांडू आता घाला चुलीत. कशाला पाहिजे तुम्हाला या वयात बायको? काय म्हणलीस? येतंय का ऐकू? येतंय गे. एक कान आउट गोईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे. कसं काय आहे? माझ्या मोर जरा वाकाय लागतंय बोलायला. काय ग बाई, त्याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला. लाज आहे का ह्याच्या नाकाला? हा गुडघं लागल्या टेकायला. काय म्हणलीस?
भा काय का नाकाला काय हे काय बघतीस का नाही आंधळी आहेस दोन दोन आहेत के बघ मोठं घालून ए बाबा जा तिकडे. मी काय तुझ्या संग हनीमून करायला आले नाही, मग योजनेची कामं करायला आले आहे. योजना आमच्या गावात योजना बेस ना कोण नाही काय रंजन हाय अंजन हाय आणि ती ही हाय ती हाय ही योजना कोणाची आहे? आमच्या बाची. अरे किवड्या पोपटा, योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार योजनाची मी सभासद आहे. तुमच्यासारख्या वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांड्याचा सड अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे. कळलं का मामा? आय, 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 आय. माझा पण काय सांगायचं नाही सोय. आता माझी म्हातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता की ग दोघांनी. दोन्हीकडनं कसल्या? असला म्हणजे एक पेन्शन भांडी कुंडी दोन माझी लाडक्या बहिणीचा. हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा. नाव सांगा तुमचं. व्हॉट इज युअर नेम? नेम. नेमवय माझा नेम लय भारी आहे. बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा. काय सांगता? काय ऐकतेस? अगं हे झालं क्रिकेटचं, पण तुला सांगतो त्या याच्यातलं तुला माहिती आहे का रायफल शूटिंगचं मधलं काळमावाडीचा आमचा स्वप्नील कुसाई आहे का नाही नेमबाज वाघ परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं उज्ज्वल केलं. सुवर्ण पदक आणलं सुवर्ण पदक. पांडू आहे मी पांडू अजून फिरवतो घरा 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 दांडू. आता याच्यात दांडूच झालं कोळसायच्या. मामा नाव सांगा नाव. घे 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 कशी घेणार उभ्या नका बसून झोपून चालेल की. काय ग बाई काय माणूस भेटलाय सकाळ सकाळी. मामा नाव सांगा नाव. पांडू नामदांडू भात कांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू. आई बापानी बारसं काय घरात घातलं नसेल बघायचं. सही करता का अंगठा? आता सईद कसा अंगठा रुतवायचा शाही फुटणार नाही वय. हे बाबा इथं अंगठा उठव पॅडवर. अजून मागचाच आठवता याला. एवढ्या लांब कसा उठवायचा जरा जवळ येते. हा आले. आता कसं वाढ वाढते. थांब 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 जरा जरा गुंजर हालाय लागलाय आमचा. कारण काय झालंय लय दिवसानं उठवायला लागलोय ग. आणि आता कसं सांगा बाजूने आठवणी म्हातारी होती तेव्हा सारखा उठायचा आमचा कर्जासाठी बेघरासाठी त्याच्यासाठी त्याच्यासाठी. चला या आता राम राम. लक्षात ठेव लाल पावटा लाडका कामगार. मी माझा दोन्ही हातानं उठवतोय आमचा. खरं तुझं नाव सांगितलं नाहीस मी ते चिंता. मी सावली पावली माऊली आवली जावली कावली. आता तुझ्या आईला ए, गावातली सगळी कुत्री चावली तुझ्या गावावर माकडं धावली. जा बाई जा मला मी जाता जाता घराला सोड. तू कशी नेतेस मला? काकत बसता का खांद्यावर बसता? एकच गाणं लाव मोबाईलवर नाचूया की दोघं बी ट्रॉलीवर जाता जाता कसं झेपल तसं. अगं बाई पांडू आहे मी पांडू अजून घरा 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 फिरवतोय दांडू. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसाटला.
संपले की राजा, पैसे संपले की झलक दिखला जा, या भीक मागून खा जा. ही माझी बायको शांती. शांती म्हणे शांती. कुठं आहे शांती? नुसती कायम भडकती. मला धमकी देती वकिलाची. हा, वकिलाची धमकी देते, कोर्टाची बिडकीच्या नाकाची बिडकी. जा गेली सोडत माझ्या नावाच्या झाडावरनं. अगं उद्याच्या उद्या कागद गोळा केल्यावर बायका गोळा करतो, आणि जर नाही गोळा केली तर कागद गोळा करणारी मंगळ गोळा करणार तर आणून ठेवतो. शांती म्हणे शांती. अगं तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवते घरात. बसंती नाही तर शेवंती. नमस्कार नमस्कार नमस्कार. नमस्कार. या या आत या आत या आत या आणि आमचा बी जरा घ्या. अगं बाई, काय घ्या? तुम्हाला काय आवडतंय ते घ्या. आणि चारी बाजून मी एकदम फ्री लाईन मध्ये मोकळाच आहे ना. अगं बाई, घरात कोणच दिसत नाही. वहिनी, आजी, काकू, काका कुठे आहे? ती सगळी गेल्यात. ती सगळी गेली त्यांच्या आईच्या नावात भुईमुंग पडायला. तुम्ही या माझी हा समजूत काढायला. एकटाच आहे आडी नडीला. फ्री लाईन एकदम फाईन. अहो बायको असून तुम्ही एकटं का राहता? हे बाई, एकटा कुठं आहे? शेजारी मिळून नाही की आडी नडीला. आडी नडीला म्हणजे काय? अहो माझी मिळवणी माझ्या लई लाडाची, कैरी पाडाची. अहो कुणाला काही नाही म्हणत नाही बिचारी. कशाला? चहा पाणी नाश्ता. या भाऊजी, बसा भाऊजी, इथं बसा भाऊजी, तिथं बसा भाऊजी, इथं जरा भाऊजी, तिथं जरा भाऊजी. म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही? मिस कुठला काढलाय मिस आणि फिस? साधा खिस देत नाही. दिवाळीच्या कानवल्यातला खायला खोबऱ्याचा खिस. हे पहा मिस्टर, आता तुम्ही फार रंगात आलेले दिसताय. तेव्हा मला इथून गेलं पाहिजे. नका 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 नका. तुम्ही एकटे गावात जाऊ नका. आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम. एकटी बाई दिसली की तिचा का नाही उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोडत नाही. अहो मग चांगले लोक आहेत की गावची. चांगली लोक माझ्या घराला किती बोक पडले की बघा. मोकळी बाई दिसली का नाही की पटापटा शिल्पी मारतात, रातभर गाजत बघत बसल्यात. बर, तुम्ही आता बसा, मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते. काय म्हणता? लाल बावटा कामगार संघटना? आम्ही त्यांचाच माणूस आहे. काय सांगता? हो. अहो मग या माझ्या जोडीला, माझी ओळख करून द्या गावाला. हा, तुमची ओळख करून देतो गावाला. पण पहिली आग लावा माझ्या बायकोच्या तोंडाला, तिच्या वागण्याला, तिच्या मोबाईलला. अहो पण असं काय झालं तुमच्या बायकोला? तिला अजून काय पोर झालं? तिला काय होतंय? अहो 12-24 तास हो कानाला मोबाईल. जेवताना मोबाईल, फिरताना मोबाईल, जेवण करताना मोबाईल, भाकरी करताना मोबाईल, ह्याला जाताना सुद्धा मोबाईल. अहो सारखं मोबाईल कानाला धरून धरून आजही देवगड सारखी त्या बिचारीची, त्या बाटकीची, त्या गुडकीची मान वाकडी झाली आहे. मग तुम्ही काय बोलत नाही तिला? काय बोलू तिला? अहो लाडक्या बहिणीचा पाठिंबा आहे ना तिला. आणि तिला बोलायला मी मोकळा कुठं असतो मॅडम? हा, एकदम बिझी असतो मी. कसल्या कामात बिझी असता तुम्ही? मी मॅडम काय माहिती, मी सकाळी दारू पिऊन झोपलो की एकदम संध्याकाळी उठती. हा, आणि संध्याकाळी जर पिऊन झोपलं की नाही दुसरं उठती. कुठे वेळ आहे सांगा मला कुठलं काम करायला? बिझी असते मी. हो बिझी. अहो हेच तुमचं वागणं आम्हा बायकांना खटकते. वागू नका असं. सोडा ती दारू, बसून खाऊ नका. हा, मग कसा गौरव खाऊ? अहो अहो बसूनच खाते सगळे. परत आला का जातीवर? जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर. माया करतो मी तुमच्या बहिणीवर, पण तुम्हाला माझी मेवणी व्हायला लागणार बरं का? अगो बाई, हे आणि काय? आणि काय, कशात काय आणि फाटक्यात पाय. आता मी एकटाच आहे. दोघं मिळून करूया की उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय. चला मी तयार आहे. हा, पण एवढ्या लांब चार्जिंग मोबाईल होत नाही. आता हे आणि नवीन काय? नवीन काय? माझ्या बायकोला जळवायचं हाय. खाऊ आपण दोघं चिकन 65 आणि नाचून करूया एकमेकाला हाय हाय बाय 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 अगं बाय अगं बाय अगं बाय. आता भाऊजीला काय नाराज करायचा नाही? करा चालू.
फुट्टानी हा हाय दोघांनी तुटक्या फाटक्या बुट्टानी. माझं घर म्हणजे काय हायवेवरचा धाबा वाटला होय रे बाई. ए तिकडे मन बेगर वसात त्या मॅडमला काय बोलू का सांगतो तुला त्या समाजसेविक आहे तिच्यावाने खालमुंडीने गावतुंडी नाही. समाजसेविका अहो असली असते का काय वरकीची ना पालखीची आणि घरात घुसते रात्रीची. ए बाई तुझ्या तोंडाला आवर घाल. मी तुझ्या नवऱ्याला पळवून नेत नव्हते तुझ्या संसाराबद्दल कान उघडे करत होते त्याची. मी लाडका बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य आहे. या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे. हा ह्याला कव्हरेज मध्ये घ्या नाहीतर काकत घ्या. डोक्यावर बसून पाणी सोडणारा माणूस ऐक्यो. तेवढ्यासाठी मी वकिलासनी बोलवाय गेले होते ह्याचा कंडकट पाडायसाठी. अरे माझा दंडका पाडायला तुझा बा काय खाची होता का तुझी आई बोलवाई करत बसत होती. ओ दादा अहो तुम्ही जरा शांत बसा ना. आता आल्यात ना त्या. आता आली की ती काय साडी अशी गमगमन आली नसेल. हा चांगलं तर मी घर पेट होता सामान घेऊन आले असेल. बघितलं मॅडम बघितलं काय केवढा मोठा किडा आहे बघा याच्या. हा बोल की अगं बोल की थांबलीस का. हा किडा कशात आहे माझ्या सांगते. आता तुम्हीच बघा की हो मॅडम. हा परमानंद नवऱ्याला कशी जीवाला लागल्यासारखं उलटी हा मोठा किडा आहे म्हणते माझ्यात. हा कुठं आहे किडा सांगा कुठं आहे किडा. किडा अजून मला उलगड केलेला नाही. हाय मोठा किडा आहे तुझ्यात आणि ते शांत करण्यासाठी कायद्याचं टोलं पडायला पाहिजे. नका तो नका घेऊ नका. कायदा हातात घेऊ नका. मी हाय कायद्याचा वकील कारंडे. अहो किती उशीर बंद खोलीत कुचू करत बसलाय. काय प्रायव्हेट मीटिंग होती काय पुढच्या इलेक्शनची. अहो मीटिंग कशाची हे पैसा किडा गोलच होईना. काय हो नावल्या हा जरा सरळ वागा ना. हो वकील काय बोलायला लागला तुम्ही. हा अर्जुन बोलताय हो मला आणि मी तुम्हाला कसं बोललो म्हणजे काय रे कारंड्या. वकील साहेब काय करायचं या दारुड्याचं. हे बघा ताई झालं गेलं विसरून जावा. वकील साहेब यांचं जे काही घरगुती भांडण असेल ते आतल्या आत मिटवून टाका. अहो दारुडे मामा तुम्हाला मी हात जोडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमाशा दाखवू नका. काय बोलताय मॅडम. अहो मी कुठे तमाशा करतोय. मी तमाशा बंद करतो पण ही नाची हा ऑर्केस्ट्रा लावण्याचा शो चालू करते का ट्रॉलीवर. हे बंद करा की पहिलं. तुझी दारू बंद कर की पिंडकिया. पिंडकिया नाही बंद करणार. बंद कर. मी नाही बंद करणार. बंद कर. मी नाही बंद करणार. अरे वा ऑर्डर मला कारंडे कुठल्या म्हणजे क्वार्टर. ओ मॅडम तुमचा नाव आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो कारंडे कुठल्या आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारंडे. ए बाबा तू माझं आडनाव घेऊ नको. फक्त मला वकील म्हण वकील. आणि आडनाव घेतल्यावर काय होतंय कारंडे. अरे ते शिवी दिल्यासारखं वाटतंय रे मला. काय सांगताय काय. अरे परत म्हणून पण म्हणतो कारंडे. अरे वकील सर होय गो बायकोला शिवी दिल्यासारखं वाटतंय. बघा हो वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून बोलतोय बघा. हो मॅडम तुम्ही त्याच्याबरोबर राहता का माझ्याबरोबर येता. सत्य निर्णय घ्या आणि केस मिटवा नाहीतर याला त्याला पाठवा. ओ वकील कारंडे तुम्ही मध्ये मिटवाय आलाय का पेटवाय आलाय. हाँ तारीफ पे तारीफ ये 1.5 किलो का हाथ अगर किस पर पड़ गया ना मानुष हंसता नहीं फड़ा रड़ता है आणि पळता है. थांबा मी जरा बोलते वकील साहेब. हा बोला काय नाव तुमचं. मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली माऊली आवली जावली कावली. हिला आमच्या सगळ्यांचीच खाजवली. हे दारुड्या तोंड पिटी तुझं. बोला मॅडम बोला. हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने वागा. ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील. आईला मला ही सगळी मिळून त्या आईला ओरडा करून मारतात वाटतं. ऑर्डर पांडू आहे मी पांडू अजून फिरतोय गरा माझा भांडू. हा याला बघा चिकन मिरची पूड आणि गळकर लाकूड. काय म्हणलास पळत आला बोरकूड. अरे बांधा त्याला बांधा मोर
नवरं तरण्याचा त्या पोरी थांबल्या का कालच नवीन धोतर आणलंय पाटायचं माझं धोतर अवघड जागेला या आबा या बोकुड बिकुड काय आलं नाही इथं वाद चालू आहे लाडक्या बहिणीचा आणि दावड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या शाबाज माझे बाबा वकील तू आणि निर्णय मी द्यायचा वय आता वडीलधारा म्हणून सांगितलं विचारलंच म्हणून सांगतो पहिलं त्या दारुड्याचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ताब्यात द्या माझी मुलगी म्हणून तिला घरला घेतो उगाच काय ये करतो अंगावर येतायचं रे सगळं घरदार तिच्या नावावर करतो कसं वाटतंय एकदम भारी आबा विश्रांती मॅडम सावली मॅडम तुमचं काय मत आहे एकदम निर्णय भारी आम्ही चाललो पांडुआबाच्या घरी माझी केस निकाल झाली पैसे पाठवा अकाउंटवरी पांडू हाय मी पांडू अरे अजून फिरवतोय घरा दांडू चला पोरीनो अरे कारंडिया अरे खेड्या मी काय तर रातभर काय भात काढू अरे मी दारू सोडली अरे माझी खोड मोडली अरे माझी बायको मला परत द्या अरे मी तुमच्या पाया पडतो मला नोकऱ्या द्या अरे ये माटक्या मी कुठं तुझ्या बायकोला घेऊन चाललोय तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलं होतं ये आणि ऐका रे बाबांनो फक्त दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका जरा त्या विषारी दारूच्या पाण्याच्या कुंडात नाही बाहेर या आणि बघा जगात काय काय चाललंय 5-5, 6-6 वर्षाच्या बारक्या मुलींच्या वर बलात्कार व्हायला लागले माझ्या लाडक्या आया बहिणींची भर दिवसा आबरू लुटली जायला लागली अरे जाळपोळ काय लुटालुटी काय भर दिवसा मारामाऱ्या काय गुंडगिरी काय आणि घर फोडाफोडी चालली अरे हे कोण बंद करणार हे सगळं थांबवा रे बाबांनो सरकार आया बहिणीची मदत करत्यात त्याचा आनंदाने लाभ घ्या यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझं तोंड फाटायला लागलंय आणि खोकला बी आतल्या आत उड्या मारायला लागला त्याचं बडकं पडायचे अर्धे या ठिकाणी भाषण बंद करतो पांडुआबा आणि जरा बोलायची नाही वय का एवढ्या वेळेत मी दुसरी बायको करून आणली असते की अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फाडला 7 बाराचा उतारा ही टीम सांभाळा दी आपण आबा हे आमचं झालं त्या सावली मॅडम मोकळ्याच आहेत त्यांचं काय तर बघा घ्या बा ती जाऊ दे की हे कांदे वकिलासोबत भांडू दे कायद्यानं आणि लालभाऊचा नाचू दे आनंदानं हा दारू परत प्यायला लागला तर काय करायचं काय करायचंय त्याचं थोबाड सोडवून दारात बसवायचं पोत टाकायचं हातरून आणि त्याच्यावर बसू दे भीक मागत दोन्ही हात पसरून आणि हे वकील साहेब भांडायला लागल्यावर काय करायचं ते मी मला विचारा त्याचा काळा कोट घालून वकिलावरच बायको व्हायचं अहो कारंडे वकील साहेब अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्याकडे कुणी वाकडी नजर केली तर मी खपवून घेणार नाही ए बायानो अगं बायानो का जोरात ओरडा की जरा आजे बाबाच्या नावानं गणपती बाप्पा